कोळी बांधवांना डान्स म्हणजे नृत्य कसं करावं हे शिकवावंच लागत नाही. त्यांच्यामध्ये ते रक्तातच असतं. त्यामुळे कोळी गीत ऐकलं की ते बसून ऐकावंसंच वाटत नाही. कोळी गीत लागलं रे लागलं की आपोआप आपला हात हवेत जातो आणि नकळत त्या ठेक्यावर आपण डोलायला लागतो. त्यामुळे तसेच तयार व्हा, कारण प्रशांत दामले घेऊन येत आहेत असंच एक झकास कोळी गीत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटण बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेत बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटण बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेत बागेली तिनार. पैठण नेसून झाली तयार हो पुण्या वाटण बागेली. बागेली तिनार. ठुमकत मुरडत आली सामोर हो पुण्या वाटेत बागेली तिनार. हे बोलण्यात दिसती या खडी साखर पुण्या वाटेत बागेली तिनार. नाकात नथनी न कानात जुब रखवालदार जणू बाजूला उभ. रखवालदार जणू बाजूला उभं. ए नाकात नथनी न कानात जुब रखवालदार जणू बाजूला उभ. रखवालदार जणू बाजूला उभं. ए डौलानं डुलतोय चंद्रहार पुण्या वाटेत बागेली किनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेत बागेली किनार. करंगळ्या मासोळ्या जोडवी तोड पैंजण रुन जुन लावत या याड. पैंजण ऋण झुण लावते या याड. हे करंगळ्या मासोळ्या जोडवी तोड पैंजण रुन जुन लावत या याड. पैंजण ऋण झुण लावते या याड. आलं कसं गेलं कुठं सळ वार पुण्या वाटण बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार. पुण्या वाटेत बागेली किनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटण बागेली तिनार. 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 काय गेलं कुठं? प्रशांत दादा, आज तुमच्यातला एक टपोरी मुलगा सुद्धा आम्हाला बघायला मिळालेला आहे सगळ्यांना. नेहमीच तुमची खूप गोड देखणी रूपं आम्ही बघतोच, पण आज मजा आणली. विचारूयात? नक्की नक्की. वंदना ताई. मुळात पहिलं गाणं इतकं अप्रतिम लिहिलेलं आहे ना हे, आणि साबळ्यांनी फार सुंदर म्हटलंय, आणि प्रशांतनी तर गंमत आणली. आज समोर बसलाय म्हणून त्याच्याही गाण्यात त्यांनी वापरलेलं मुखडा एकदमच म्हणून मोकळा झाला. मजा आली. प्रशांत खूप छान गायलास तू, मस्त. थँक्यू. अवधूत. एकतर मला कौतुकाने सांगावं असं वाटतं की आपण मागच्याच आठवड्यात आपण चर्चा केली होती की तुम्ही सगळ्या गाण्यांना सारखाच आवाज लावता, असं मी एक तक्रार केली होती थोडीशी. तर आज मी ते माझे शब्द मागे घेतो की आज मी प्रयत्न केलाय. अर्थात जो प्रयत्न तुम्ही केलात तो मला असं वाटतं की एक 25-30% केला असेल तर अजून एक 70% करायला हरकत नाही. नाही, नक्की करेन, कारण हे गाणं मी शाहीर साबळेंच्या महाराष्ट्र की लोकधारामध्ये मी गाणं गायलो आहे. खरं सांगू का, तुम्ही आम्हाला खरंच महाराष्ट्राची लोकधाराची आठवण करून दिलीत. खरंच त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. वंदना ताईंनी ध दिलाय, अवधूतने प दिलाय. प्रशांत दादा, आता बोलताना तुम्ही उल्लेख केलात महाराष्ट्राची लोकधाराचा. त्यातली एखादी आठवण, एखादा प्रसंग काही लक्षात राहिलेला? तरुण असताना मला ही सगळा लोकसंगीताचा ठेवा ऐकायला मिळाला, गायला मिळाला. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मी एकदम जर फक्त रफी साहेब किंवा नुसते की मला ते आवडते आहेत, तो काही विषय नाही, पण लोकसंगीत जे आपल्या महाराष्ट्राचा जो अनमोल ठेवा आहे तो मला गायला मिळाला, अगदी शाहीर साहेबांच्या पायाशी बसून ऐकायला मिळाला. हे मी माझं भाग्य समजतो. त्यामुळे झालं काय, गाण्याची किंवा गायनाची एक वेगळी विंग माझी त्यामुळे ओपन झाली, आणि तो अगदी अतिशय समृद्ध असा ठेका आहे, आणि समृद्ध अशी गाणी आहेत, आणि ती गाणी ऐकायची आणि गाणी बसवायची. म्हणजे स्वतः शाहिरांनीच बसून घेतली गाणी, देवदत्त दादाने बसून घेतली, चारुताईंनी बसून घेतली, ही गाणी त्यांनी बसून घेतली माझ्याकडून.
त्यामुळे झालं काय की अगदी बारीक बारीक जागासुद्धा त्यांनी हे असं नाही, हे असं नाही, हे असंच पाहिजे. त्या काय ही जुनी सगळी मंडळीतले हे चला खूप महत्व आहे. हे असंच पाहिजे, ह्याच्यात ॲडजस्टमेंट नाही, हे असंच पाहिजे. त्यामुळे असंच पाहिजे असल्यामुळे खूप मेहनत घ्यायची सवय तेव्हापासून म्हणजे शाहिरांपासूनच लागलेली आहे की हे असंच पाहिजे, नाही येत कसं येईल, असंच पाहिजे. त्यामुळे शाहिरांच्या संपूर्ण फॅमिलीचं माझ्यावर खूप मोठे ऋण आहेत की त्यांनी मला गाण्याची संधी दिली आणि स्वतः बसून शिकवलं. प्रशांत दादा, इतक्या छान गाण्यानंतर एक छानसं वोटिंग अपील होऊन जाऊ द्या. माझं गाणं आवडलं असेल तर मला व्होट करा. ZMSGP स्पेस आणि माझा कोड नंबर आहे 2 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारकांनी 554-560-12 ह्या नंबरवर SMS पाठवावे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्स थँक्यू.